हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज मी खूप हॅप्पी आहे. पण आजची जी गोष्ट आहे ती खूप स्पेशल अशी आहे, कारण आज आमच्या घरात आणखी एक गोष्ट येते. न्यू मेंबर ॲड होतोय असं म्हणाल तरी चालेल. सध्या काय ना, मी तुम्हाला वस्तू काय आहे ते नाही सांगणार आहे, मी तुम्हाला गेस करायला लावणार आहे की ती वस्तू काय असणार आहे. ठीक आहे. सध्या बघा, बाहेर खूप असं मस्त वातावरण आहे. भयंकर पाऊस पडतोय पुण्यामध्ये. काहीच बोलू शकत नाही आपण पावसाबद्दल. आता काय बोलू, पहिले पाऊस ये करत होतो, आता पावसाला म्हणा थांब असं झालंय. मी ना काय करायला माहिती का, एक गेम खेळते. तर पहिल्यांदा मी तुम्हाला 4-5 हिंट देणार आणि तुम्ही गेस करायचं आहे, आणि व्हिडिओमध्ये पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे ती वस्तू कोणती आहे. पण त्या म्हणजे ती व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या आधी तुम्हाला कमेंट करायची आणि मग व्हिडिओ बघा. ओके, प्लीज, प्रामाणिकपणे. सो पहिली माझी हिंट अशी असणार आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप उपयोगी वस्तू आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या दैनंदिन वापरामध्ये, रोजच्या वापरामध्ये आहे. तिसरी गोष्ट, कपड्यांशी रिलेटेड आहे. खूप जास्त सांगून टाकलंय मी, कदाचित तुम्ही आता गेस करणार. कपड्यांच्या संदर्भात आहे, त्याच्यामुळे आपल्या रोजच्या लागणाऱ्या कपड्यांविषयीची आहे. पावसाळ्याच्या दिवसामुळे भयंकर त्रास होतोय ह्या कपड्यांना. नवीन कपडे कपाटातून बाहेर काढावे लागत आहेत, कारण जुने कपडे जे आपण डेली वापरतो ते आपण वापरू शकत नाही आहे बिकॉज ऑफ पाऊस. तर त्या वस्तूचा यूज करून आपण ते कपडे लवकरात लवकर घालू शकतो. आता इतकं बस झालं हिंट, तुम्ही ओळखलेलं आहे बास. खूपच महत्त्वाची, प्रत्येक घरामध्ये असणारी, सगळ्यांना रोज लागणारी, आता कपड्यांच्या संदर्भातली. बास इतके हिंट पुरे झालेले आहेत. पहिले कमेंटमध्ये तुम्हाला मला आन्सर सांगायचं आहे, देन व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. ओके, प्लीज प्रामाणिकपणे सगळ्यांनी का आन्सर द्यावे, कारण मी इतक्या व्यवस्थित तुम्हाला हिंट दिलेले आहेत की तुम्हाला त्याचा आन्सर ऑलरेडी माहीत असणार आहे. सो फॉरगेट इट. आता मला महत्त्वाचं असं सांगायचं आहे की मी एकटी घरी आहे, प्रत्येक अजून ऑफिसवरून आलेला नाही आहे. आणि फ्लिपकार्टवर माणसाचा, डिलिव्हरीवाल्या माणसाचा मला फोन आलेला होता की मी 10-15 मिनिटात येतो आहे असं. प्रत्येक काही अर्धा तासापर्यंत पोहोचणार आहे. आता बघू पहिले प्रत्येक पोहोचतोय का पहिले तो डिलिव्हरीवाला माणूस पोहोचतोय. कसं असतं ना, आपण म्हणत नाही का डोमिनोजवर 30 मिनिट्स इन डिलिव्हरी, पण ती 30 मिनिटामध्ये काही येत नाही काही नाही. तसंच आहे, यांचं कसं आहे काय माहीत नाही, आमचं प्रत्येक राज्यांचं काय आहे मला माहीत नाही. जे असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू दिसणारच आहे. सो दोघं जण अर्धा तासाच्या आत पोहोचणार आहे. बघू आता 1 नंबरला कोण पोहोचते. फॉरगेट इट. सो तर मी एकटी आहे, त्याच्यामुळे मी बघून ठेवलेलं आहे की OTP काय द्यायचा आहे, त्याच्यानंतर काय चेक करून घ्यायचं आहे. सो मी बघून ठेवलेलं आहे. सो स्टे ट्यून फॉर माय अपकमिंग व्लॉग्स. मी व्हिडिओत असं सांगितलेलं होतं की पहिले प्रतीक येतोय. अयो, माझं इथं ब्लर करावं लागेल मला. मी गेस करायला सांगितलंय की कोणती वस्तू आहे असं. मी आता ब्लर केलंय. सो पहिले प्रतीक येतोय का पहिले पार्सलवाला येतोय असं मी सांगितलं होतं, पण दोघंही ॲट अ टाइम आलेले आहेत. मी समोर गाडी लावली, पण मी खाली उतरून आली तर मी दोघांना पाहिलं एकसाथ. चल, रिव्हील करायचं. 3, 2, 1 गो. डॅन. हे बघा आम्ही काय घेतलंय. 6 महिन्यांनी घेणार होतो ना, आज घेतली. पावसाळ्यामुळे गरजेचंच झालं आहे. आणि आमच्यासोबत एक स्कॅम पण झाला आहे, तोही मी शेअर करणार आहे. पण ठीक आहे, आता जाऊ द्या, त्यांची पण मेहनत त्यामुळे मी काही बोलत नाही आहे. त्यांना मेहनत करून वर आणायचं आहे 5व्या मजल्यावर. इतके दिवस आमच्याकडे लाईट जात नाही आणि आज लाईट गेली आहे सकाळपासूनची. बिचाऱ्यांना स्ट्रगल करून यावं लागतं आहे. पण एक स्कॅम झालेला आहे, तोही सांगणार आहे. आले का हाफ करत आले. काय आता लाईट लाईट गेली म्हणून खरंच, नाही तर इतकं रोज कधीच जात नाही एवढी लाईट. थँक्यू. चेक करून घ्या बाबा. हो, ते हे सांगायला केव्हा येणार आहे? उद्या येतील का? हां, उद्याची होती. चालेल. हां. असं आतच आहे का काय? सरळ आहे आणि असं आत
हा, तसंच असंच आहे. उजव्या साईडला पण तसंच आहे का? हा तसंच हा, मग ती डिझाईनच तशी आहे त्याची. नाही ओव्हर एक नाही, मला आवडतंय हे बा मस्त वॉशिंग मशीन आहे. असं सोडत द्यायचं वरच. हा, सोडून देते ते हळू सावकाश पद्धतीने हळू जा, हळू जा. दार लावून गेलं आपल्या कंठाळ्या बसतील लोकांना, कारण एक तर लाईट गेलेली आहे, लोकांना आमचा आवाज ठण 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 ठण. चांगलं आहे ना थोडं एंटरटेनमेंट. आणि मगाशी मी सांगितलंय आपल्यासोबत एक स्कॅम. कलर बरोबर आहे ना? हो, आज आहे. नंबर. सगळं परफेक्ट आलंय, सगळं चेक केलेलं आहे. 10 इयर्सची त्याला वॉरंटी सुद्धा आहे मोटरला. बरंच काय काय ते उद्या तो माणूस हे येणार आहे. हे खाली कसं काय? काय खाली बटन नाही 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 असं बघ ना, हे सरळ नाही. इथे उतार नाही, इथे पण उतार आहे बघ. नाही नाही तो तर. आहे. हा, चल माझ्या आमच्यासोबत काय काय बरं इकडे ये ना इकडे. हा. आपल्यासोबत काय स्कॅम झाला ते सांगायचं. मला ओरडली ते सांगू नको. समोर सांगणार मी, मला मी लपत काही नसते. सो काय झालं तुम्हाला नीट सांगा. पण जर मी केलं असतं ना तर एवढं हे नसतं झालं, लगेच झालं असतं शॉर्ट. 150 रुपयांनी काय झालं असतं? तू ग बस रे. 150 रुपये कमवायला माणसांना कष्ट लागतात, कष्ट, आणि तुझे पैसे वाचले. आणि 150 रुपये हा? 150 नाही, रुपये 150 सुट्टे नाही माझ्याकडे. तर झालं काय, लवकर पटकन एका मिनिटाच्या आत संपवायचा प्रयत्न करते, पण 2 मिनिटं होणारच आहे, कारण मला बडबड करायची सवय. आता याच्यातही माझे 30 सेकंद गेलेलेच असणार आहे, पण आता काय हरकत नाही. फॉरगेट इट. मी आता फॉरगेट इट खूप बोलते. झालं तर काय झालं, वॉशिंग मशीन वरती आणायची होती. आम्ही 5व्या मजल्यावर राहतो. ऍक्च्युली कधीही आमच्याकडे लाईट जात नाही सहसा. आज मात्र लाईट गेलेली आहे. प्रतीक जरा पंखा बंद करता, आवाज येणार नाही व्यवस्थित. पंखा सांगितला, लाईट बंद केलं. पाहिलं म्हणजे दिव्यत्वाची प्रचिती त्याचे कर माझे जुळती. अच्छा, याच्या डोक्यावर पण होतं काय? तू इकडे ये ना, व्हिडिओ चालू आहे मध्ये काय सर्च करत राहते इकडे पण. तर काय झालं, जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला की आता ते पार्सल येत आहे, म्हटलं ठीक आहे, हा घरी पोहोचत नाही तोपर्यंत. मग त्या माणसांनी पण काय चालली गेली माहिती का, जे पार्सल डिलिव्हरी करणार आहे त्यांना मी तेव्हाच सांगितलं होतं की लाईट गेलेली आहे. पण मला ते काहीच बोलले नाही. ते बोलले याला काय बोलले की 5व्या मजल्यावर लिफ्ट चढवायचे, हे पार्सल चढवायचे, त्याचे पैसे लागणार म्हणे 500 रुपये. 5व्या मजल्यावर चढवण्याचे 500 रुपये. आमचे साहेब हा चालेल ना, चढवून द्या तुम्ही फक्त वरती. अरे पिंडो, ते नको सांगू, कारण हे बघ ह्याच्यात सांगितलं, इन केस ऑफ अ स्मॉल लिफ्ट और नॅरो स्टेअरकेस प्रोडक्ट चेक अँड डिलिव्हरी मेड टेक प्लेस ऑन द ग्राउंड फ्लोअर. तर त्यांची चूक नाहीये. आलं, मी हे वाचलं म्हणून मी नंतर गप बसलो. आणि तिथं त्यांच्याशी भांडत बसली, हे करत बसली. मी तर डायरेक्ट सांगितलं मी ग्राहक कार्यालयात जाईल तुमच्या विरोधात. ग्राहकाचा हक्क, ग्राहक के हम बीच में ये हक आता है. मी इतकी भांडली त्या माणसाची, म्हणलं मला नको आहे. म्हणजे पिच्च खवळल्यासारखं भांडत होती मला नको बिचाऱ्या आहे. लोकांची. त्यांची काहीच चूक नाही. आणि 500 रुपये देणार नाही म्हटलं मी. 500 रुपये कमवायला लागतात, आणि तुम्ही टेम्पो वगैरे आणला असता म्हटलं तरी सुद्धा एवढे पैसे लागत नाही. आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं टेम्पो आणला असता तर त्याला सुद्धा 350-400 रुपये. आता वजन नको ठेवू, आजच नवीन घेतलाय ना तर फुटून जायचं. तर म्हटलं एवढं देणार नाही म्हटलं मी. आणि तुम्ही पहिले सांगितलं नाही म्हटलं फ्लिपकार्टवाल्यांनी आम्हाला हे असं की तुम्हाला 5व्या मजल्यावरती जर लिफ्ट नसेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतात वगैरे. मी काहीच ऐकून नाही घेणार म्हटलं. मी ग्राहक कार्यालयात जाईल म्हटलं आणि तुमच्या विरुद्ध मी केस करेल. आणि मी तर हेही बोलली की हे वॉशिंग मशीन घेऊन जा म्हटलं. परत आम्ही सांगतो की आम्हाला रिफ्यूज, आय डोंट वॉन्ट इट, असं भयंकर भांड म्हणली मी तिथे. गरज नसताना नाही, गरज होती. मग ते मी त्याला म्हटली, म्हणे तुम्ही किती द्याल म्हणे. म्हटलं 300 रुपये. 300 रुपयाच्या वर मी देणार नाही म्हटलं. खरं तर हा आकडा 300 याने पहिले बोलला, मी तर 200 रुपये म्हणणार होते. 200 रुपये नसतात म्हणलं का त्यांनी. ते 2 लोक होते, त्यांची फाटून हातात आली माहिती का, चढवता मी 200 रुपये म्हणणार होती, म्हणजे 200 पासून बार्गेनिंग स्टार्ट करणार होती मी तोपर्यंत. पण याने आकडा 300 ऑलरेडी सांगितला. मग म्हटलं मला नको आहे तो, म्हणे 300 तर नाही होणार म्हणे, 400 रुपये द्यावे लागतील. म्हटलं नाही, मी 300 वर अडवूनच राहिली. मग शेवटी ते म्हटलं आम्हाला नको आहे पार्सल, रिफ्यूज, घेऊन जा म्हटलं. आम्ही असे पार्सल रिसिव्ह नाही केलं, आमचा OTP सेंड नाही केला आहे. मग म्हटलं घेऊन जा. त्यांनी खरंच टेम्पो घेऊन गेला, ते पण टेम्पोमध्ये ठेवून दिला होता. म्हणे आमचं तर काही जात नाही म्हणे, आम्हाला काही वरचे पैसे मिळणार नाही वगैरे येऊन देऊ. मग नंतर 5 मिनटं थोडंसं मी पण जिना चढायला लागले. नंतर विचार केला की ठीक आहे, काहीतरी मधला मार्ग काढू. म्हटलं मी 300 म्हणते, तुम्ही 400 म्हणताय. म्हटलं मधला एक आकडा 350 चालणार आहे का? मध्ये रेडी झाली.
मग शेवटी 350 रुपयामध्ये रेडी झाली. म्हणजे आमच्या साहेबांनी 500 रुपयाला हो म्हणून दिलं होतं, तेव्हा मी पण 350. इथं आपण बिंडोक निघालो कारण फ्लिपकार्टच्या याच्यात लिहिलेलं आहे. पण तिथे त्यांनी जर पैसे समजा- लिहिलेत का? हा? पैसे लिहिलेत का? पैसे नाही. मग संपला विषय. वरती किती आणायचे याचे पैसे लिहिलेले आहेत का? 350 रुपये आम्ही दिले, हे ठीक आहे, त्यांचे. ही प्रत्येक वेळेस मला नुसतं हे करतात. आता तुम्ही मला सांगा 2 लोक आहेत, 2 लोकांमध्ये 300 रुपये कसं काय? 500 रुपये 250 दोघांनी वाटून घेतले असते. चहा पाणी नाश्ता जेवण होतंय काय? मला दे ना, तो 150 रुपये तुझे वाचवलेत ना, आण पैसे आण. पाकिट आण. मी पाकिट एवढं आण. छान म्हणजे माझं मन आहे ना एकदम हे थोर आहे काय? असं मला वाटतं. थोरनी महान म्हणजे म्हणायचं होतं मी तुला? पण महान काय मान वगैरे नाही, याला म्हणतात बावळपणा. बावटपणा नाही, हिला म्हणतात बावटपणा की यांनी काय सांगितलं नाही, त्यांनी लिहिलेलं आहे. हिला वाचायची सवय नाही. बरं, लिहिलेलं सगळं असतं. मुद्देसूद जर बोलायचं म्हटलंय, हा म्हणतोय लिहिलेलं आहे, पण तिथे त्यांनी पैसे लिहिलेत का की इतक्या मजल्यावरती इतके पैसे घेणार? आकडा व्हेरीफाय म्हणजे कमी जास्त होऊ शकतो ना. मग मी 500 वरून 350 वर आणला, याचेच पैसे वाचवले, पण याचं काय जातं काय माहिती. आता मी याच्याकडनं पैसे घेणार, मेरे पैसे है मेरे वापस दो. तुझ्या पाकिटमधून किती घेते आता? माझे पैसे तुझेच पैसे. हा जाऊ दे, मग बरं झालं. मला एक छान मस्त नवीन मोबाईल घेऊन दे. मग काय 150 रुपये? नाही, तुझे पैसे माझे मला पैसे तो आहेत. मोबाईल घेऊन दे. तुला घेतलाय फोन मागच्या वर्षी, मला फोन घ्यायचा आता. बरं चाल, मग मला एक मस्त पैकी ब्रँडेड नवीन मस्त काहीतरी एकदम JBL चं असं मोठे मोठे डिलिव्हरी स्पीकर. रिशेड्यूल का दिसतंय? दादा ना आपल्या घरात पोचले ना. अरे पण सो गाईज, हे बघा वॉशिंग मशीन. 7 kgचं वॉशिंग मशीन आम्ही घेतलेलं आहे आणि ते उघडल्यावरती साधारण असं आहे. हे जे आहे हे ते मागून लावणार आहे उद्या जेव्हा ते काम करायला येतील तेव्हा. बाकी हे बाकीचं सिस्टीम तर आता तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच जणांकडे वॉशिंग मशीन असतं. सो ग्रे कलरचं असं छान आमचं वॉशिंग मशीन आहे. 5 स्टार आहे. दुसरं LG ब्रँडचं घेतलेलं आहे. असं आहे. 7 kgची मशीन आहे. 14 ते 15 कपडे बसेल. इथे कपडे टाकायचे, डिटर्जंट लिक्विड काय असेल ते इथे टाकायचं. शक्यतो लिक्विड यूज करा, लिक्विड बेस्ट असतो. पावडरने हा ट्रे आपला खराब होतो. 7 दिवसात नाही एकदा, म्हणजे आठवड्यात नाही एकदा हा आपल्याला सॉरी कम्फर्ट सॉफ्टनर जे सुगंधासाठी असतं ते इथे टाकायचं आहे आणि 7 दिवसात नाही एकदा हा फिल्टर क्लीन करायचा आहे. म्हणजे आठवड्यात नाही एकदा फिल्टर क्लीन करायचं. कशाने क्लीन करायचं? आपलं पाण्याने washing- येऊन जाईल. हो, हो. ह्याच्यात काय म्हणलं हे काय? कम्फर्ट सॉफ्टनर. सॉरी, म्हणजे काय वास टाकायचं त्याच्यामध्ये आम्ही? कम्फर्ट सॉफ्टनर सुगंधासाठी जे असतो ना, कम्फर्ट. हा हा हा, ते रेडीमेड बाटली हो. मिळते. हा, काय तेच. नाही आमच्या जाऊ दे. कुठलं? 2 years वॉरंटीचं वॉरंटीचं. 2 years वॉरंटी डायरेक्टली कंपनीकडनं रजिस्टर असते. जे परचेस केलं असते ना, हा. तिथनं तुमची वॉरंटी चालू होऊन जाते. बरं. एकदम परफेक्टली गेलं. एकदम परफेक्ट गेला. मग आम्हाला वाटलं की छोटी जागा आहे, म्हटलं जाते का नाही. आता या ठिकाणी अबोलीने कपडे आणलेले आहेत. आता या ठिकाणी आमच्या नवीन वॉशिंग मशीनला हळदी कुंकू लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. हा, मी काय करते मग प्रदीप, मी ऍक्शन करते, तू त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर कर. बापरे, हा ठीक ही आहे. केवढी मोठी जबाबदारी माझ्यासाठी. चला, ही न्यू वॉशिंग मशीन. हो, आम्ही LGची 7 kgची वॉशिंग मशीन घेतली आहे. याच्यावर 2 दिवसात बरीच धूळ जमा झालेली आहे, पण हरकत नाही. कारण तो माणूसच आला नव्हता ते डेमो देण्यासाठी, तो आला त्याच्यानंतर. बरोबर आहे, पण मला असं वाटतं हळदी कुंकू लावायच्या आधी तू ते थोडं साफ करून घ्यावं. मी तर साफ केलं त्याच्या आधी. दिसतंय मला इथनं धूळ, कुठे हे का? वरती धूळ दिसते मला वॉशिंग मशीनच्या वरती बेटा. वॉशिंग मशीनच्या वर म्हणजे इथे का? हे बघ, या ठिकाणी मला धूळ दिसत आहे. हात लावून बघ ना, दिसली का सारी. धूळ? दिसली धूळ? नाही नाही, ते प्लास्टिकचा कलर होता. नाही, नाही, लपास- प्लास्टिकचा कलर होता तो. म्हणे धूळ दिसते म्हणे. हे बघ, काहीच धूळ नाहीये. सारी या ठिकाणी माझी चूक झालेली आहे. या हा. ठिकाणी काही धूळ झालेली. चला आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण आता चालू करतोय. हा लिंबूचा कार्यक्रम नाही, मग त्याला म्हणायचं असतं कोणतीही नवीन वस्तू आपल्या घरी आली तर त्याला हळदी कुंकू लावावं. म्हणजे ती बरकत, म्हणजे अधिक दीर्घकाळ ती आपल्या सोबत असते, ती टिकते, छान आपल्याला सपोर्ट करते. ही भारतीय संस्कृती आहे. ही माझी इच्छा होती की तू सांगावं, म्हणून मी काही बोललो नाही. काय तुझी इच्छा वगैरे नव्हती, तुला माहित नव्हतं. हे दोस्त, आता मला ठीक आहे, नाही होतं माहित तर नव्हतं माहित, एवढं काय त्याचं. चला, छान प्रकारे हळदी कुंकू लावत आहे अबोली भारतीय संस्कृतीप्रमाणे. महाराष्ट्रीयन संस्कृती, भारतीय संस्कृती, मराठी बाई. मराठी पाऊल पडते पुढे. झालं का? हां, नमस्कार पण केलेला आहे माझा, पण इथूनच नमस्कार. लाव आता मशीन. हो, आता या ठिकाणी LGची 7 kgच्या मशीनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही कपडे टाकू शकता, पण टॉवेल वगैरे पण टाकले प्रतीकने हां, आज.
एवढे आज कपडे. कसं नवीन मशीन असल्यामुळे त्याचा डेमो घेण्यासाठी मला एकदम व्यवस्थित डेमो द्यावा, म्हणून मी सगळे नाही नाही हाय नाही ते सगळे कपडे टाकले. हा ठीक आहे, चला आता त्यात पहिले टाकूयात लिक्विड. हा. ऍक्च्युली आम्ही लिक्विड ॲम्वेचं एसेट मागवलंय, पण ती अजून शिप झाली, ती ऑर्डर आलेली नाहीये. नाही नाही हे असं सांगण्यात त्यांना मजा येत नाहीये मग आपल्या पब्लिकला. तू सांग की भारी. सो या ठिकाणी क्योंकि मैं आता हूँ एक ब्रेक के बाद. सो काय झालं होतं की अबोलीच्या सांगण्यानुसार आम्ही ॲम्वेचं एक लिक्विड मागवलेलं आहे. सो अबोलीचं म्हणणं आहे जर आपण ते लिक्विड मागवलं तर त्याच लिक्विडमध्ये तुम्हाला हा वास पण मिळतो, एकदम सुगंधी वास, की तुमच्या कपड्यांना सुगंधी वास येतो. पण प्रॉब्लेम असा झाला की ॲम्वेचं लिक्विड आम्ही काल रात्री मागवलं. सो इट टेक्स 2 days टू डिलिव्हर. बरोबर. दॅट्स वाय तर आम्ही या ठिकाणी सर्फ एक्सेलचं लिक्विड आणलेलं आहे. सो माझ्या आधीच्या काळात माझ्या आईपासून आम्ही कधीच लिक्विड वापरलं नव्हतं, आम्ही सर्फ एक्सेलची पावडरच वापरत आलो. पण नवीन जी लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं लिक्विड पाहिजे. नवीन लोक म्हणजे ते इन्स्टॉलेशनला आले ते हा, त्यांनी लिक्विड वापरा. सो आम्ही म्हटलं ठीक आहे, चला आपण नवीन काय म्हणतात त्याला का इनोव्हेशन नाही का, आपण नवीन जनरेशन हा, नुसार ठीक. आपण नवीन गोष्ट चालू करू. पावडरने काय होतं तुम्हाला सांगतो, बटे ना पावडर पाहिजे जर तुम्ही मला टाकू टाकली दे. तर तुमच्या कपड्यांना त्रास होतो, त्या कपड्यांना ती पावडर चिकटते, त्यामुळे पावडर न टाकावे. बर, 1 चमचे हे टाकायला सांगितले तर ते उघड. ह्याच्यात टाकायचे. हा त्या ठिकाणी लिक्विड टाकण्याचा कार्यक्रम झालेला आहे. हा. आता आपण एक गुच्छन लिक्विड आम्ही टाकलेलं आहे. सध्या एकच टाकायचं ना का 2 टाकू? एक बाद झालं. चल वॉशिंग मशीन लावू. चला वॉशिंग मशीन सुरू झालेलं आहे. हा. आता वास टाकायची, इथे वास टाकायची. वास नाही म्हणत, सुगंधी. सुगंधी. अरे याच्यात नाही यायचं होतं ते, हे जे दिलं होतं ना याच्यात टाकायचं होतं, पण जाऊ दे आता, ठीक आहे काय हरकत नाही. बर, हे पण टाकायला सांगितलं तर हे टाकून घे. खूप हुशार आहे आपण, खूप म्हणजे एवढं वास तर हुशार. चांगला आहे म्हणायचा, वास चांगला आहे. हो. मळमळायला लागलं का? जाऊ दे, कपड्यांना कोण वाज घेते 2 मिनिटं. अरे राम. अरे बस खाल्लं कळतंय. ते झाकण फुटलंय. फुटलं नाही ते तसंच असेल. नाही, मी तुला बोलली होती ना घरी येताना, याच्यात टाकायला होतं ना रे. हा, असं लावलं, हे झाकण बंद केलं, सोड. ते आपोआप जाते. हा. चला आता स्टार्ट करू. हो, आवाज आलेला आहे, टुम टू टू टू. झालं. चला चालू झालेला आहे. पेळणे, धुणे, वाळवणे या तिन्ही गोष्टी बायका आपल्या नवऱ्याला करतात, तसं हे वॉशिंग मशीन आपल्या कपड्यांना करतं. वा वा वा, काय शोधलंय मी, काय बोललोय मी. पण हे फक्त तुम्हाला बस. लग्न झाल्यावरच शिकायला मिळेल. सो लग्न करा, शिका आणि मोठे व्हा. हे या ठिकाणी हे बघा, हे अशी कृत्य करू नये. जर तुम्ही उघडलं तर हा असा डी दाखवतो आणि मग मशीन स्टॉप होऊन जातं. पण ही लहान मुलं ह्यांना कळत नाही. अरे मी असं पहिल्यांदा नाही नाही घेतलंय, मला माहिती वॉशिंग मशीन कसं यूज माहितीये का? करायचं ओ असतं. माय गॉड, सुंदर अबोलीला सगळं माहिती, तरी पण ती असं मूर्खपणा मी करत. मी चौथीला बरं, होती मूर्खपणा नाही, किंवा असं हुशारपणा. जास्त 5वीला होती तेव्हा आमच्याकडे वॉशिंग मशीन आणलं आणि माझं वॉशिंग मशीन लावणं माझं काम असायचं, त्याच्यामुळे आता जास्त शिकवतोय मला. शिकवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि मला शिकायचं नाहीये, हा माझा अधिकार आहे. सो गाईज, आमच्याकडे छान अशी नवीन आता वस्तू आलेली आहे. सो तुम्हाला आमचा हा बोरिंग नाही आहे आमचा व्हिडिओ, बरं का. आमचा व्हिडिओ एकदम मस्त मजा. आम्हाला आमचं हे बिंडो गप्पा आम्ही घरी मारतच असतो, त्यात काही वेगळं काही नाहीये. सो यू हॅव टू यूज टू इट. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा दिलेला डेमो कसा वाटला का? अबोलीचं आधीचं थोडस ते काय प्रश्न आवडलं? विचारू आपण सगळ्यांना की प्रत्येकचा डेमो आवडला का मी दिलेला डेमो आवडला? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण शेअर मी करा. डेमो हे देणं आहे ना त्या LGच्या माणसाकडनं शिकलो, त्यांनी पण असा डेमो तू ना दिला. प्रत्येक दुकानदार मध्ये जे ना तू सेल्समन होऊ शकतो, चांगलं विकशील तू प्रोडक्ट. नको IT वाला पण तर मला बघ. असं टायपिंग कोडिंगच आवडतो, त्याला काही बरं चला कोडिंग आवडतं. चला बोर नका करू लोकांना. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असा सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा विसरू नका. आता भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.